नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची 50 गुणांची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आहे. आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच सर्व प्रश्न येणार आहेत परीक्षेला. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यातल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला नक्कीच मदत होणार आहे. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र या तिन्ही विषयांवर आधारित एकत्रित प्रश्नपत्रिका ही तयार केलेली आहे. द्वितीय सत्राच्या सिलेबसवर आधारित. मित्रांनो, यासारख्या तुम्हाला पॅटचे पेपर हवे असतील मराठी, गणित, इंग्रजीच्या, त्यानंतर हिंदी, जनरल सायन्स, सेमीचे, मॅथची, याही प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. काही अडचण असल्यास कमेंट करा, आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल. बघा, इयत्ता 7वी सामाजिक शास्त्र द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित. प्रश्न पहिला आपल्याला येईल, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा 4 गुणांसाठी. बघा, याचं उत्तर कसं लिहिणार. 4 पर्याय दिलेले असतील आणि रिकाम्या जागी आपल्याला त्या 4 पर्यायांपैकी अचूक असा पर्याय टाकायचा असेल आणि ते विधान पूर्ण करायचे. पहिलं, महात्मा फुले यांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. 2, औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जैरीस आला होता. 3, शिवकाळातील मंदिरे हेमाडपंथी या पद्धतीची आहेत. 4, सदाशिवराव भाऊ यांनी पानिपतच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. या पद्धतीने या 4ही गाळलेल्या जागा जर आपण पूर्ण केल्या तर आपल्याला 4 गुण मिळतील. त्यानंतर ब भाग बघा, 4 गुणांसाठी नावे लिहा. 1, पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा फुले. 2, महाराजांनी बांधलेला मालवण जवळील जलदुर्ग सिंधुदुर्ग. 3, हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले रोहिले. 4, मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, 4 गुणांसाठी एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी तुम्हाला 4 एका वाक्यात दिले जातील. त्यांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत. पहिलं, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? संभाजी महाराजांनी. 2, चौथाई म्हणजे काय? कोणत्याही सत्तेला अन्न प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा हक्क म्हणजे चौथाई होय. 3, मराठा आरमाराचा प्रमुख कोण होता? कान्होजी आंग्रे. 4, शिवकाळात कोणता प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला? हिरोजी इंदुलकर. या पद्धतीने अचूक शब्द लिहिला की आपल्याला 4 गुण मिळतील. त्यानंतर ब भाग, आकृती पूर्ण करा. शिवाजी महाराजांनी ज्याच्या विरुद्ध संघर्ष केला त्या सत्ता आदिलशाही, मुघलशाही आणि पोर्तुगीज. प्रश्न तिसरा, कारणे लिहा 6 गुणांसाठी. 1, मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण केली. त्याचं कारण लिहायचंय. दुसरं, पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. त्याचं उत्तर लिहा. तिसरं, दसऱ्याला मराठ्यांच्या जीवनात विशेष महत्त्व होते. त्याचं कारण लिहायचंय. व्हिडिओ थांबवून या तिन्ही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहा आणि पाठांतर करा. 6 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, नागरिकशास्त्र या विषयावर आधारित 3 गुणांसाठी. 1, नागरिकांना मिळालेल्या मूलभूत हक्काची नोंद संविधानात करण्यात आलेली आहे. रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला.
अचूक पर्याय निवडायचा आहे. दुसरं, शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. तिसरं, मूलभूत अधिकार व्यक्तीला जन्मताच मिळतात. ब भाग, एका वाक्यात उत्तरे लिहा 3 गुणांसाठी. 1. उत्प्रेक्षण म्हणजे काय? 2. समाजात साधारणपणे कोणाचे शोषण होते? स्त्रिया, बालके, दुर्बल घटक. बघा, या पद्धतीने उत्तर लिहायचे. तिसरं, स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकले? लोकांनी आपल्या सवयी बदलल्या तर. प्रश्न 5वा बघा, कारणे लिहा 4 गुणांसाठी. 1. मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते. 2. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करावे. प्रश्न 6वा, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. 1. सखोल शेती. या शेती प्रकारात बदल केला जातो. 2. ग्रामीण वस्त्या प्रामुख्याने संस्कृतीचे जतन करतात. 3. समोच्च रेषांमधील अंतर कमी असते, तेथे उतार तीव्र असतो. 4. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात जांभी मृदा आढळते. ब भाग, चूक की बरोबर ते लिहा 4 गुणांसाठी. 1. पृथ्वीच्या परिभ्रमणानुसार गती कमी अधिक होत असते. बरोबर. 2. मळ्याच्या शेतीत कुशल कामगारांची आवश्यकता असते. बरोबर. 3. कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. चूक. 4. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. बरोबर. त्यानंतर प्रश्न 7वा, एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. उत्तरा यांचा कालावधी कोणता? 22 डिसेंबर ते 21 जून. दुसरं, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग कशासाठी प्रसिद्ध आहे? जांभी मृदा आणि हापूस आंब्यासाठी. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेतीसाठी भूजल कोणकोणत्या प्रकारे मिळवता येते? विहिरी, कूपविहिरी, तलाव यापासून. 4. नागरी वस्तीतील बहुतांश लोक कोणत्या प्रकारच्या व्यवसायात गुंतलेले असतात? द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात. ब भाग बघा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये कोणते धोके असतात? दुसरं आहे, ऋतुचक्र म्हणजे काय? बघा, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे या पद्धतीने लिहायची. थोडक्यात उत्तर आहेत 2-2 गुणांसाठी. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न 8वा, भौगोलिक कारणे लिहा 4 गुणांसाठी. 1. मृदेत क्षारतेचे प्रमाण वाढते. कारण. 2. ग्रामीण वस्त्या व नागरी वस्त्या यामधील सहसंबंध लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.